फिरस्तीमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे, जिथे प्रवासासोबत आपल्याला खूप काही अनुभवायला मिळतं. आज आपण एका अशा ठिकाणी जाणार आहोत, जे फक्त दगड-विटांचं बांधकाम नाही, तर मराठा साम्राज्याचा आत्मा आहे, रायगड किल्ला. आपल्याकडे काही माहिती आहे, रायगड, मराठा साम्राज्याची राजधानी, यावर आधारित. तर आज आपण या किल्ल्याचा इतिहास, त्याची रचना आणि त्याचं महत्त्व जरा खोलात जाऊन समजून घेऊया. चला तर मग, सुरुवात करूया. रायगड किल्ला महाडच्या उत्तरेला साधारण 25 किलोमीटरवर आहे आणि उंची समुद्र सपाटीपासून जवळपास 2900 फूट. पण फक्त उंची महत्वाची नाहीये. राजधानी म्हणून याच जागेची निवड का झाली असावी हे खूप इंटरेस्टिंग आहे. नक्कीच. आणि त्याचं भौगोलिक स्थान ते तर फारच महत्वाचं आहे. तुम्ही बघा ना, पूर्वेला लिंगाणा, राजगड, तोरणा, दक्षिणेला प्रतापगड, मकरंदगड, उत्तरेला कोकणदिवा. म्हणजे जणू काही सह्याद्रीच्या कुशीतच आहे हा गड. म्हणजे नैसर्गिक संरक्षण मिळालंय जणू. अगदी बरोबर. आणि काळ आणि गांधारी नद्यांची खोरी, त्यामुळे शत्रूला इथे पोहोचणं प्रचंड अवघड होतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे समुद्रावर म्हणजे पश्चिमेलाही लक्ष ठेवणं सोयीचं होतं इथून. अच्छा सागरी दळणवळणासाठी पण उत्तम. अच्छा. म्हणजे केवळ संरक्षण नाही, तर दळणवळण आणि प्रशासन दोन्हीसाठी मोक्याची जागा. हम्म. ऐकलंय की याला पूर्वी रायरी, रासीवटा, तणस अशी पण नावं होती. होती. हां. आणि युरोपियन लोक तर याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणायचे. काय म्हणता? जिब्राल्टर म्हणजे त्याच्या अभेद्यतेची कल्पना येते यावरून. खरंय. 1656 मध्ये महाराजांनी जावळी जिंकली. हो, मुऱ्यांकडनं. बरोबर. त्यानंतर यशवंतराव मोरे इथे पळून आला होता आश्रयाला. पण महाराजांनी मे 1656 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला. आणि मग राजधानी म्हणून निवड कधी झाली? बरोबर. त्याबद्दल सभासद बखरीत उल्लेख आहे. कृष्णाजी अनंत सभासद लिहितायत की गड पाहिल्यावर महाराज खूपच खुश झाले वा. आणि त्यांच्या तोंडून शब्द निघाले, तख्ता जागा हाच गड करावा. हां. म्हणजे राजसिंहासनासाठी हीच जागा योग्य आहे. वा. आणि याच गडावर मग तो ऐतिहासिक सोहळा झाला. 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक. तो क्षण. तो फक्त एक राज्याभिषेक नव्हता, ती एका स्वतंत्र सार्वभौम मराठा राज्याची घोषणा होती. खरं तर भारतीय इतिहासातील एक सुवर्ण क्षणच तो. आणि म्हणतात की 24 सप्टेंबर 1674ला दुसरा राज्याभिषेक पण झाला, तांत्रिक पद्धतीचा. हो, झाला होता. काही धार्मिक आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी तो आवश्यक मानला गेला होता. कवी भूषणने तर वर्णन केलंय की तिन्ही लोकांचं वैभव जणू इथे एकत्र आलं होतं. इतकी शान होती रायगडाची तेव्हा. पण जिथे इतका आनंद, इतकं वैभवशाली सोहळा झाला, तिथेच काही दुःखद घटनाही घडल्या असतील ना? हो ना. 3 एप्रिल 1680 महाराजांचं निधन याच गडावर झालं. स्वराज्यासाठी तो खूप मोठा आघात होता. खरं आहे. आणि त्यानंतर? त्यानंतर 1681 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं राज्यारोहण पण इथेच झालं. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे स्वराज्याची सूत्र याच गडाने दिली. बरोबर. पण हा गड नेहमीच मराठ्यांच्या ताब्यात राहिला नाही, बरोबर? नाही, दुर्दैवाने नाही. 1689 मध्ये झुल्फिकार खान, औरंगजेबाचा सरदार, याने गडाला वेढा घातला. गड खूप लढला. जवळजवळ 8 महिने झुंज देत होता. 8 महिने? हो. पण मग फितुरी छाली. सूर्याजी पिसाळ नावाच्या एका अधिकाऱ्याने दगा दिला. फितुरी? कशामुळे? त्याला वाईच्या देशमुखीचं आमिष दाखवलं होतं म्हणे मोगलांनी. आणि त्याच्या फितुरीमुळे 3 नोव्हेंबर 1689 रोजी गड मोगलांच्या ताब्यात गेला. बापरे. आणि मग त्यांनी त्याचं नाव पण बदललं होतं. हो, त्याचं नाव इस्लामगड असं ठेवलं. पण ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. 1733 मध्ये मराठ्याने तो पुन्हा जिंकून घेतला. अच्छा, म्हणजे परत मिळवला गड. हां. आता जरा गडावरच्या वास्तूंबद्दल बोलूया. तो महादरवाजा आजही किती प्रभावी वाटतो. अगदी अगदी. दोन्ही बाजूला भक्कम बुरुज आणि त्या दरवाजावरच्या कमळाकृती. हो, त्याबद्दल तुम्ही मगाशी म्हणालात श्री आणि सरस्वतीचं प्रतीक. हो, श्री म्हणजे ऐश्वर्य आणि सरस्वती म्हणजे ज्ञान. राज्याच्या वैभवाचं आणि ज्ञानाचं प्रतीक. आत गेल्यावर पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत, म्हणजे खोल्या. संरक्षणाची उत्तम सोय. आणि राजसभा, जिथे ते 32 मानाचं सुवर्णसिंहासन होतं असं म्हणतात, ती जागा बघून अंगावर काटा येतो. खरंच, इतिहासाचा तो भव्य देखावा डोळ्यासमोर उभा राहतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जगदीश्वर मंदिर. हो, आणि तिथला तो शिलालेख.
हिरोजी इंदुलकरांचा. बरोबर. त्यात त्यांनी काय काय बांधलं हे तर लिहिलंच आहे. विहिरी, तलाव, बाग, रस्ते, स्तंभ, हत्तीशाळा, राजवाडे, सगळं काही. हो, पण शेवटी ते काय लिहितात? सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर. यातून त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि महाराजांवरील श्रद्धा दिसून येते. खरंय. आणि मंदिराच्या बाहेर महाराजांची समाधी, अष्टकोणी समाधी, तिथे गेल्यावर खूप शांत वाटतं. हो. आणि मग टकमक टोक आहे, हिरकणी बुरुज आहे. तिथून दिसणारं दृश्य तर अप्रतिम आहेच, पण त्यांच्याशी जोडलेल्या कथा त्याही खूप प्रसिद्ध आहेत. आता रोपवेमुळे वर जाणं सोपं झालं आहे, पण चालत जाण्याची मजा काही औरच आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? रायगड म्हणजे काय? रायगड म्हणजे फक्त एक किल्ला नाही. ते एका मोठ्या स्वप्नाचं प्रतीक आहे, स्वराज्याचं प्रतीक आहे. महाराजांची दूरदृष्टी, मराठ्यांचं सार्वभौमत्व आणि एका धगधगत्या इतिहासाचं प्रतीक. आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की रायगडची निवड, त्याचा विकास, राज्याभिषेक, मग फितुरीमुळे त्याचं पडणं आणि पुन्हा मराठ्यांनी तो जिंकणं, या सगळ्या घटनांमधून आपल्याला नेतृत्वाविषयी, निष्ठेविषयी, फितुरीच्या परिणामांविषयी आणि इतिहासात जागेचं महत्त्व किती असतं याबद्दल खूप काही शिकायला मिळतं, नाही का? खरंच, हा विचार नक्की करण्यासारखा आहे. तर आजची ही रायगडची सफर आणि आमची ही चर्चा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. हो. आणि तुम्ही जर रायगडला गेला असाल तर तुमचा अनुभव खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा, आम्हाला वाचायला आवडेल. आणि हो, जाता जाता फिरस्ती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तो बेलायकन पण दाबा, म्हणजे आमचे असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या भागात.